नमस्कार, मी काव्या बाळ, इयत्ता 7वी. माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक केंद्र शाळा तोरसई नंबर 1. आज आपण बेसिक रोबोटची ओळख करून घेणार आहोत. हा आहे रोबोटचा ब्रेन. ह्याला आपण कनेक्टर्स, विविध केबल व ब्लूटूथने जॉईंट करू शकतो. ते मोटर जोडण्यासाठी विविध पोर्ट दिले आहेत व इथे सेन्सर जोडण्यासाठी. हा रोबोटचा अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. याला आपण बॅटरीद्वारे पॉवर कनेक्शन देऊ शकतो व तसेच याला आपण रिमोटद्वारे हाताळू शकतो व कंट्रोल करू शकतो. आपण रोबोट करण्यासाठी या 2 मोटर वापरतो. एक स्पीड मोटर आणि दुसरी टॉर्क मोटर. स्पीड मोटर ही आपल्याला स्पीड जास्त हवी असेल तर आपण ही स्पीड मोटर वापरतो आणि टॉर्क मोटर स्पीड नियंत्रित करण्यासाठी आपण टॉर्क मोटर वापरतो. ह्या विविध प्रकारचे केबल्स आहेत. यांचा वापर मोटार, सेन्सर, रिमोट जोडणी करण्यासाठी वापरतो. हे 2 बीम्स आहेत. बेसिक रोबोट तयार करण्यासाठी यांचा वापर केला जातो. हा आहे यू बीम आणि हा आहे एल बीम. तसेच हे 2 चॅनल आहेत. हा आहे यू चॅनल आणि हा आहे एल चॅनल. पट्ट्या यांचा वापर आपण विशेष रोबोट जोडण्यासाठी करतो. हे आहेत गिअर्स. यांचा वापर आपण गाडीचा वेग नियंत्रित करण्यासाठी वापरतो. ही आहे टूलकिट. याच्यामध्ये विविध प्रकारचे नट बोल्ट असतात. याचा वापर आपण रोबोटच्या जोडणीसाठी करतो. हा आहे स्टँड. याचा वापर आपण नट घट किंवा सेल करण्यासाठी करतो. हा आहे हुक. ही आहे एलेन. याचा वापर आपण नट घट करण्यासाठी व सेल करण्यासाठी करतो. तसेच हे आहे ॲक्सेल. याचा वापर आपण चाक जोडण्यासाठी करतो. आज आपण बेसिक रोबोटचे विविध भाग अभ्यासले. पुढच्या भागात आपण प्रत्यक्षात रोबोट कसा तयार करायचा हे आपण बघणार आहोत. त्यासाठी आम्ही आविष्कार या ॲपचा वापर करणार आहोत. चला भेटूया पुढच्या भागात. धन्यवाद.